95 वर्षाची म्हातारी स्त्री ती असं म्हणते, पुरुषाचं शरीर एकदा कोणाशी सेक्स झाला ते वाटत नाही, स्त्रीचं वाटतं. हा समाजातला सांस्कृतिक समज केव्हा जाणार आहे? मला सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे की तुमच्या कामाबद्दल मला अभिमान आहे, पण तुमच्या वागण्याबद्दल मला अभिमान नाही. स्त्रीने सुंदर दिसावं स्वाभाविक आहे, परंतु स्त्रीने सुंदर दिसावं हे जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच बाहेर जाताना तिने निर्भय असावं. कॅच देम इन चाइल्डहुड हे तत्व RSSला आणि कम्युनिस्टांना जे लागलेलं आहे ते यामुळे लागलेलं आहे की त्यांची ही जी आहेत ते कॅप्चर करा आणि वैचारिक शक्ती जी आहे ती मंद करा. लीलाताई, गांधीजींच्या प्रेरणेने तुम्ही पिकेटिंग नारेबाजी केली आणि तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. तुम्हाला तो तुरुंगवास काही काळाचा अल्पावधीचा का असेना तुम्हाला सोसावा लागला. तिथून ते गांधीजींचा सहवास हा प्रवास कसा घडला? तो असा झाला की हे करत असताना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये होतो अकोल्याला मशरूवाला, किशोरलाल मशरूवाला, त्यांचं घर जे होतं ते काँग्रेसचं केंद्र होतं. एक हॉल होतं त्यांच्याच कंपाऊंडमध्ये कमिटीच्या कामाच्यासाठी. तर मशरूवालांच्या घरी ताराबेन मशरूवाला, तिथे फोटो आहे, ताराबेन मशरूवाला या मशरूवालांची मुलगी आणि त्या जेलमध्ये जाऊन आल्या होत्या. तर ते त्या आम्हाला हे करायच्या. इथे मी हे 3 फोटो ठेवलेत. ताराबेन मशरूवाला, त्या मधल्या ज्या आहेत राधा काकू ओक आणि तिकडे कमलाताई हॉस्पिट, या 3 जणी आणि माझी आई माझ्यावर संस्कार करणारे आहेत. जे श्रेय असेल ते 4 बायकांना आहे. ताराबेन या किशोरलाल मशरूवाला म्हणजे महात्मा गांधींची मधली सून, मणिलाल भाई गांधी यांची श्रीमती सुशीलाबेन, सुशीलाबेनची सख्खी बहीण म्हणजे ताराबेन. आणि मला हे भाग्य जे मिळालं, ताराबेननी मला मुलगी मानलं होतं. तर ताराबेन ज्या वेळेस याच्या आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गेल्या त्यावेळेला त्यांची नात बनीलाल भाईंची मुलगी म्हणजे ताराबेनची भाची आफ्रिकेहून अकोल्याला आली. अकोल्याला आल्यानंतर आपली साहजिकच ओळख झाली. आगाखान पॅलेसमध्ये गेल्या, स्वर्गवासी झाल्या आणि सुशीलाबेनची मुलगी बापूंना भेटायला आली होती. तर ते सेवाग्रामला जायचं होतं. तर ताराबेनची मी लेक म्हणून ताराबेन म्हणे जाते, तू पण जा, बापूची भेट होईल. तेव्हा मला बापू, आज जे मला बापू माझ्यासाठी आहेत तेव्हा बापू माझ्यासाठी तसे नव्हते. म्हणजे हे ठीक आहे, मोठे आहेत, परंतु माझे देव नव्हते ते. तर आम्ही आलो, आम्हाला बाच्या हे केलं. बा नव्हत्या तेव्हा बापूने, बापू सेवाग्रामला होते. आणि रोज सकाळ संध्याकाळ आम्ही 6 दिवस होतो. तर रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थनेच्या वेळेला ते त्या सेवाग्रामाश्रमात फिरतात. तर त्या फिरताना एका बाजूला सीता, एका बाजूला लीला, असं आम्ही दोघांच्या खांद्यावर हात ठेवून बापू फिरत असत. माझ्या जीवनाचं जर काही साफल्य झालं असेल तर ते 6 दिवस, आणि त्याचं सगळं क्रेडिट ताराबेनला आहे, कारण सीताच्या बरोबर मी तिथे. असं जीवन आहे. पुढे चितळ्यांशी लग्न झालं. आता चितळ्यांशी लग्न
कितव्या वर्षी झालं तुमचं लग्न? कितव्या वर्षी झालं? 1947 मध्ये. माझा जन्म 30चा आहे. म्हणजे 17व्या वर्षी. 16.5 वर्षाची असताना लग्न झालं. आता या चितळ्यांच्या आणि माझ्या वयात 18 वर्षाचं अंतर. विचारा का? याचं कारण असं, भाऊ 3.5 वर्ष जेलमध्ये, दुसऱ्याचं हे जास्त चालत नव्हतं. वडील निघून गेले, जिवंत आहेत की मेले आहेत हे माझ्या आईला माहित नव्हतं. तिने कुंकू लावायचं की नाही हिंदू धर्मात, मंगळसूत्र घालायचं की नाही, लोक स्वयंपाक करायचा आहे आणि लेकरांना खाऊ घालायचं आहे, पण हे करायचं की नाही तिला कळत नव्हतं. मी जे कधी कधी हे होते या परिस्थितीला नाही. आणि म्हणून मी काय म्हणते, मी भारतीय आहे, मी हिंदू नाही आहे, मी भारतीय आहे. मी 1950 मध्ये मी हिंदुत्व सोडलेलं. म्हणजे त्या प्रथांमुळे तुमची कुठेतरी पंचायत झाली की नेमकं करायचं काय, पोट भरायचं की या प्रथा सांभाळायच्या? एक्झॅक्टली. नुसतं तसं नाही. मी स्टुडंट काँग्रेसमध्ये माझ्या बरोबर यांच्या बरोबर जाऊ शकले असते, पण मी विचार केला माझे वडील घरातून निघून गेले, त्यांचा पत्ता नाही. माझ्या आईला ते जिवंत आहेत की मेले आहेत हे माहीत नाही. माझ्या आईचं कोणीही नातेवाईक इकडे नाही, कारण ती कोकणात आहेत सगळे आणि ती कोकणात जाणार नाही आहे. मी जे एखाद्याशी लग्न केलं एखाद्या किंवा ताराबेन राधा काकू ओक यांच्या बरोबर गेले कमलाताई हॉस्पिटल, तर जिचा नवरा गेलेला आहे म्हणून दुःख सोसते आहे, पोरगी पण पळून गेली असं त्यावेळेचे तो ब्राह्मणवाड्यातली माणसं म्हणतील, म्हणून मी चितळ्यांशी लग्न केलं. हे चितळे हुंडा घेणार नव्हते. मी या 3-4 बायकांच्या संस्कारात मोठी झालेली आहे. मी त्यांना पत्र लिहिलं पहिल्यांदा, मला लग्न करणं भाग आहे, पण हे लग्न करताना मी काही तुम्हाला सांगू इच्छिते. 2च गोष्टी आहेत, मला त्या 2 गोष्टी मी सोडणार नाही. एक म्हणजे माझा सेल्फ रिस्पेक्ट, मी कुणाकडेही गहाण ठेवणार नाही. आणि हे आलं तर मी हे करणार नाही. परंतु चितळ्यांनी माझ्याशी आज मला असं वाटतं, मी हे खरं म्हणजे जाहीरपणे बोलणं बरोबर नाही, परंतु त्यांना त्यावेळेला सेकंड स्टेजचा TV होता आणि त्यावेळेला TV च्युअरेबल नव्हता, ते त्याने लपवलं होतं. पण मी त्यांना माझी आई लग्नाचा खर्च करू शकत नाही हे मी त्या पत्रात लिहिलं होतं. मला काम करू दिलं. लग्नानंतर लग्नाचे पैसे इथूनच 300 रुपये तिथे पाठवले, त्या 300 रुपयात आमचं लग्न झालं. हे करावे लागलेले. पोटतिडकीने बोलायचं म्हणजे काय, हे सगळे अनुभव आहेत. आणि आज त्या स्वातंत्र्याचं, त्या संविधानाचं पायमल्ली चाललेली आहे, तर मला वाईट वाटतं. बाकी काही नाही. मग पुढे काय, मी 9वीत होते ज्यावेळी लग्न झालं ते, आणि सकाळी स्वयंपाक करून जावं लागायचं. तर गणिताचा पिरियड माझा बुडायचा, मला गणितच यायचं नाही. आता हे गणित नाही आलं की परीक्षेत 0, म्हणजे बाईसाहेब 9वीतच राहिल्या. माझं जेव्हा लग्न झालं आणि शाळा उघडली गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल अकोला, त्यावेळेला गणिताचे मास्टर आले आणि मुलींना म्हणायला लागल्या, अगं ती बेडेकर दिसत नाही, कुठे आहे ती? त्या माझ्या मैत्रिणी, सर तिचं लग्न झालं. ते म्हणाले, बरं झालं, ती पण सुटली आणि मी पण सुटलो, कारण गणितात भोपळा कधी गणिताच्या पिरियडला जाणंच झालं नाही. पुढे मी प्रायव्हेट मॅट्रिक केलं, काम करून मुलांना, कारण माझं लग्न झालं आणि 2 मुलं झाली. परत ऐकून घ्या, कारण हे बायकांनी ऐकणं आवश्यक आहे की
त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती सुद्धा, ज्या बाईला मुलं असतील तिच्याकडे जरा पुरुष थोडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि जिला मुलं नसतील ती आपलीच आहे समजतात. हे मला तेव्हाही कळत होतं. त्यामुळे मुलं असणं ही एक सेफ्टी आहे. कारण मी तरुण होती आणि 53 मध्ये माझा नवरा गेला. 53 मध्ये, म्हणजे मी 30चा जन्म आहे. 5 वर्षाचा सहवास. 30चा जन्म आहे, 53 मध्ये गेले. म्हणजे किती वर्षाची होते? 23 वर्षाची. बरोबर आहे. 23 वर्षाची ब्राह्मण बाई, सायकल चालवता येते, विधवा आहे. कसं कसं तोंड द्यावं लागलं असेल. मला जो स्त्रियांच्या बाबतीतला अनुभव आहे, त्या अनुभवाच्या मुळे मी पुढे 22 वर्ष झोपडपट्ट्या मध्ये काम केलं. सकाळी 8 वाजता जात असे, संध्याकाळी 8 वाजता परत येत असे. कुणाकडनंही पैसा घेतला नाही. याचं कारण मी ते सगळं अनुभवलेलं आहे. आणि हे मी करत असताना मग एकदा चितळ्यांचं हे झालं. 2 मुलं झाली मला. ही दोन्ही मुलं मी अकोल्याला आईकडे पाठवली. कारण मला भारत सेवक समाजामध्ये सायकल येते म्हणून नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जमा करण्याचं 75 रुपयावर काम मिळालं. आता ह्या 75 रुपयावर काम, क्वालिफिकेशन सायकल. मी खूप केलं काम. 1 वर्षभर काम करून भारत सेवक समाजाला 70,000 रुपये मिळवून दिले. मग त्या नॅशनलच्या कमिशनरांनी मला बोलवलं. मग तू इतकं काम केलं आहेस, तू हे सगळं करू शकते आणि त्याला काही शिक्षणाची गरज नाही आहे, तर मी तुला एजन्सी देतो. मग मला नॅशनल सेव्हिंगची एजन्सी मिळाली. बरं. हो. आणि मी महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली श्रेष्ठ अशी एजंट, जास्ती पैसा नॅशनल सेव्हिंगमध्ये जमवून देणारी माझा. आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा इंडियन क्रिकेट त्यांचा कोण होता, आम्हाला दोघांना नागपूर भारतीय क्रिकेट संघाचा तेव्हाचा कॅप्टन. हो, मी सांगते, माझ्या लक्षात आहे. तो कॅप्टन आमचा दोघांचा महाराष्ट्र शासनाच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर सत्कार केला. मला एवढं आश्चर्य वाटतंय तुमचं हे सगळं ऐकताना. म्हणजे आम्ही हेच ऐकत आलो की त्या काळी स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, उमऱ्या बाहेर पडायचं नाही, केवळ चूल आणि मूल बघायचं, वस्त्र परिधान करण्यावर बंधनं होती, बोलण्यावर बंधन, म्हणजे सगळ्या स्वातंत्र्यावर गदा होती. आणि तुम्ही अगदी लहान वयात, म्हणजे बालवयात तुम्हाला देशसेवेचं बाळकडू मिळालं. अन्याय सहन न करता त्यावर आवाज उठवण्याचं बाळकडू मिळालं. तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सायकल चालवता येत होती, ती पण खूप मोठी गोष्ट आहे त्या काळी पण झाली. या सगळ्यात तुमचा समाजातील अनेक लोकांशी परिचय आला, लोकसंग्रह वाढला आणि ह्यातून तुम्ही घडत गेलात पूर्णपणे. तर ह्यातून तुम्हाला समाजसेवेची, म्हणजे देशसेवेसाठी तुम्ही वाहून घेतलं, गांधी विचारांना वाहून घेतलं, गांधीजींना लाभला आणि तुम्ही लोकांचे समस्या जाणून घेऊन त्याविषयी पण आवाज उठवण्याचे प्रयत्न करू लागला. तर आता हा प्रवास तुमचा समाजसेवेचा आहे. अन्याय, जे वंचित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही म्हणालात की झोपडपट्टीमध्ये जाऊन फिरून तुम्ही काम केलेलं आहे. ज्या स्त्रियांना स्वतःचा आवाज नाही त्यांचा आवाज बनला. तर हे कोणकोणत्या प्रकारचं कार्य तुम्ही त्यांच्यासाठी केलं? मी त्यांच्यासाठी कोणकोणतं केलं हे सांगते, पण मला ही दृष्टी देण्याचं काम माझ्या त्या 3 आया, कमलाताई हॉस्पेट, ताराबेन मशरूवाला, राधा काकू ओक यांनी मला मुलगी मानलं होतं. माझी स्वतःची आई, या 4 बायकांनी मला जे संस्कार दिलेले आहेत ना, ते संस्कार मला आयुष्यभर, याच्यासारखे टॉर्च असतो ना अंधारात, मार्गदर्शक आहेत. आणि ते मी करत गेले. मात्र कष्टाच्यासाठी माझ्यासारखे कष्ट कोणी करणार नाही. मी पैसे कमवायला ह्याच्यामध्ये लागले. भारत सेवक म्हणजे 1 वर्ष हे सांगते, त्यांनी मला 75 रुपये देत होते ते महिन्याचे. त्याच्यातले मी 35 रुपये, माझी ही 2 मुलं लहान होती तर मी आईकडे पाठवलं होतं. 35 रुपये आईला पाठवायची. त्यानंतर सायकलचे मला
रोज 1 रुपया द्यावा लागायचा. तर तो 1 रुपया त्याच्यामध्ये जायचा. हे झाले. जेवायचं काय, कमलाताईंनी मला हे दिलं, काय म्हणतात, छत्र. पण कुठे दिलं, त्या गाडगिळांचा बंगला त्यावेळेला मातृसेवा संघाने घेतला होता. आणि तिथे एक मोरी होती, मोरी. ती मोरी बंद करून त्या मोरीमध्ये मला एक पलंग दिला होता आणि तिथे मी राहत होते. त्या ह्याच्यामध्ये त्याचे 7 रुपये भाडं मी मातृसेवा संघाला देत होते. आज मला मातृसेवा संघ मंदिरासारखा वाटतो. त्यावेळेला त्या 7 रुपयात मला जर मिळालं, काय केलं तर मग मी काय करायची की आईकडे मुलं असल्यामुळे मला 35 रुपये तर पहिल्यांदा तिथे पाठवावे लागेल. माझ्या आईला स्वयंपाक नव्हती दुसऱ्याच्याकडे. इथे एकदाच जेवायची. तिथे एक विधवा बाई होत्या, कमलाताईंनी अशा सगळ्यांना आसरा दिलेला होता. त्या खानावळ चालवायच्या. त्यांच्या खानावळीत मी एकदा जेवायची. एक दिवस त्या मला म्हणाल्या, का गं तू संध्याकाळी कुठे जेवते, तू तर इतकं कमी खातेस, भूक नाही. मी म्हटलं मी जेवतच नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत. त्यांचं नाव होतं निमखेडकर आहेत बाई. त्या डबे हे करून 5 मुलं कमलाताईच्या आशीर्वादाने त्या सांभाळत होत्या. तर निमखेडकर बाई म्हणाल्या, तू इतकं कमी जेवतेस, माझ्याकडे 2दा जेव. त्यांचं कल्याण झालं. त्यांच्या मुलाला मी नोकरी लावून दिली. पुढे माझं कल्याण झाल्यावर नोकरी पण लावून दिली. पण त्यांचं हे माझ्या जीवनामध्ये त्या फार मोठं हे योगदान. एकदाच जेवत होतं. बरं, मग ह्यांच्यासाठी तुम्ही काय काय काम, त्यांना कशी दिशा देत गेलात? कशासाठी? ह्या ज्या गरीब घरातल्या स्त्रिया, तुम्ही म्हणालात की प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन किंवा गरीब झोपडपट्टीच्यासाठी हे जीवन जेव्हा मी बघितलं, तर या जीवनाच्या वेळेला माझ्या हे लक्षात आलं की पुढे मी इन्शुरन्समध्ये खूप नाव कमावलं, मला बक्षीस मिळेल, स्मॉल सेविंगमध्ये हे केलं. तर आर्थिक दृष्टीने पाया हे झाला पोट भरण्याचा. मुलं मोठी झाली, मुलं हे करायला लागले, आपापलं बघायला लागली. तर मग मी विचार केला, मला पैशाचा तर कधी मोह नव्हता, तर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी झोपडपट्टीत जायला सुरुवात केली. कारण गांधींच्या तत्वामुळे गरिबांच्या करता तर त्याचा एक कार्यक्रम झोपडपट्टी, की झोपडपट्टीत काम करायला लागल्यानंतर मला त्यांची ती परिस्थिती कळली. त्यांच्यासाठी मग पाण्याचे प्रश्न हे ते मी सोडवत होतो. हे मी करत असताना मला एक मिशनरी एक कम्युनिस्ट एक दिवस माझ्या घरी दोघं आले. गप्पा मारत होतो. तर मी काय म्हटलं, मला काहीतरी करावंसं वाटतं. आता माझ्या जबाबदाऱ्या हे झाल्या, माझी 2 मुलं शिकली आणि आता बाहेर पडायचं आहे. तर ते मला म्हणाले, पण म्हटलं मी जाऊ कशी, द्यायला काही असल्याशिवाय आमच्याकडचे लोक आपलं म्हणतच नाही, ॲक्सेप्ट करतच नाही, मला काहीतरी पाहिजे. तर ते म्हणाले, रेव्हरंड कोर्स नाव होतं त्यांचं, त्या याच्यामध्ये होते. तर कोर्स म्हणाले, तुला करायचं वर्ल्ड ऑर्गनायझेशन, हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांना मी लिहितो आणि ते तुतील प्रोग्राम देतील. मग मला वर्ल्ड ऑर्गनायझेशन झोपडपट्टीतल्या गरोदर बायका आणि 5 वर्षापर्यंतची यांच्यासाठी सकस आहार योजना हा वर्ल्ड बँकेचा हे मिळाला. मग मी काय करायचे, मग तिथल्या बायका माझ्याबरोबर काम करायला लागल्या. मी पैसे घेत नसे, परंतु त्यांनी हे सांगितलेलं होतं ते जे पैसे घ्यायचे ते त्या बायका ज्या कामं करायच्या त्यांना देऊन टाकायचे, हिशोब त्याच्याकडे पाठवायचे. एक बाई 2 घरं दिली होती. व्हिजिट करायच्या रोज आणि मला रिपोर्ट द्यायच्या. एक दिवस एका बाईने मला सांगितलं की मी एका झोपडीत गेली होती आणि त्या झोपडीमध्ये अजबच झालं. म्हटलं काय झालं, तर म्हणे झोळीत एक मूल होतं आणि खाली 3 वर्षाचं मूल होतं. आई आणि बाप दोघंही जण हे करण्याकरता ओझे उचलण्याकरता कॉटन मार्केटमध्ये गेले होते. तर त्यामुळे कोणीच नसतं, बाहेर कुलूप होतं. ती मुलं भूक लागली होती, आई बाप आले नाहीत. तर म्हणे आम्ही बाहेर गेलो,
बिस्किट आणले आणि त्या खिडकीतनं झोपडीच्या आम्ही बिस्किट टाकलं. खालचं जे लेकरू होतं बिस्किट उचललं आणि खाल्लं. पण संध्याकाळी आई आली, इथलं या झोळीतलं मूल मेलं होतं. मला परत उजेड पडला, आपण पाळणाघरं उघडली पाहिजेत. मग मी झोपडपट्ट्यांच्या पाळणाघरं उघडली. इकडची गांधीवादी होते, या बायकांचे संस्कार. मी मोमीनपुऱ्यामध्ये पाळणाघर उघडलं आणि हसनबागेत पाळणाघर उघडलं. म्हणजे अगदी मोलमजुरी करणारे जिथे वस्ती आहे त्या वस्त्यांमध्ये जाऊन तुम्ही त्या मुलांसाठी पाळणाघर उघडलं. हो गेले. पण एक सांगते, मला अनुभव जे आले ते हे आले की नेते सर्व पक्षाचे जे असतात, माझ्या त्या याच्यामध्ये हसनबागेच्या झोपडीमध्ये झोपडपट्टीमध्ये आमच्या यादीमध्ये जो एक होता शेरखान म्हणून, तो शेरखान शेरू होता, वृत्तीचा आणि हे होता. राजकीय पुढाऱ्यांनी त्याला आपले काय करण्याकरता शेरू बनवून दिला आणि तो आता अट्टल शेरू बनलेला आहे. मला आता भेटतही नाही, परंतु हे असं होत आहे आपल्या समाजात, याचं लक्ष समाजाने वाटलं. हे कसं दूर होणार आहे? तुम्हा तरुणाईच्या पुढे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे आहेत. ही जी मानसिकता आहे आणि तिथे कुठलाही पक्ष नाही, ही वैयक्तिक मानसिकता आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेणं राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी, याबद्दल बोलताय तुम्ही? हो. आणि त्या मुलांमधली क्रियाशीलता, कार्यशक्ती वापरून चुकीच्या ठिकाणी घ्यायची आणि त्यांना नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं, या वृत्तीबद्दल बोलताय तुम्ही? हो. किती दुःख होतं तुम्हाला? तुम्ही स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्यात, आज पुढारी आजच्या तरुणाईला अशा पद्धतीने वापरतात, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अरे हे केव्हा मी तुमच्या पुढे का ठेवते? शेरखानचा शेरू होणं हे केव्हा थांबणार आहे? जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत या संविधानाला धोका आहे. याचं कारण असं आहे की घोडागाडी नकोय. प्रत्येकाचं समाधान माणुसकीत आहे आणि ही माणुसकी समजण्याकरता आम्हाला आमचं जे तत्वज्ञान आहे, ज्याला तत्वज्ञान आपण याचं म्हणतो, ते तत्वज्ञान आधुनिक धर्माचं जे सुरू होतं, ज्याला मी म्हणते की आम्हाला माहिती, गौतम बुद्ध आज संबंध जगभर सर्वात मोठा धर्म गौतम बुद्धाचा आहे, हे माहिती आहे तुम्हाला? गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी केव्हा होता येणार आहे? त्यांचं धर्म काय? त्यांचे धर्म शिकल्याशिवाय शेरू दरोडेखोर होणं थांबणार नाही, हे मला म्हणायचंय. म्हणजे तुम्हाला स्वतःतलं माणूसपण हे आधी समजलं पाहिजे आणि हे शिक्षणाने येईल, जे बाबासाहेब आंबेडकरांनी खूप ठासून सांगितलं. हो, अगदी बरोबर आहे. आणि मग हा समाज वठणीवर ठेवण्याचं काम बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे. बाबा आणि बापूचं तत्वज्ञान जे आहे ते वेगळं वेगळं नाही आहे, एकामेकांना पूरक आहे. मला तो एक प्रसंग सांगायचा आहे. सांगू? हो, सांगा ना. कारण काय होतं, आता तुम्ही तत्वज्ञान आणि त्यांच्या कार्याची अतिशय चांगली चिकित्सा आणि तुमच्यामध्ये ते झिरपलेलं आहे त्यांचे विचार. पण आता काय होतं, कोणीतरी उठतो आणि त्या दोन म्हणजे बाबा बापूच असतील असं नाही, तर त्या महापुरुषांमधल्या तत्वांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न होतो की हा आपल्या विचाराचा नाही, तो आपल्या विचाराचा आहे, तर हाच मोठा आहे, तो कसा खाली आहे. म्हणजे हे जातीत पण होतं, धर्मात पण होतं, महापुरुषांच्या बाबतीत होतं आणि खास करून आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमध्येही होतं. हो, बरोबर आहे. हे जे काय आहे की त्यांचे जे कार्यकर्ते आहे त्यांना राजकीय ओळख मिळण्याकरता अलग राहायचं आहे. आपण मान्य करू मानसिकता किंवा तिथे व्यवहार, हे सगळं जरी असलं तरी बाबा बापूला जर वेगळे केल्या गेलं तर या देशातलं हिंदुत्व नावाचा जो परत तो हे येणार आहे धर्म,
धर्म एवढ्या करता नको आहे, तो मानेला फारच आहे. मग तो कोणताही असेल धर्म, कोणताही हिंदू असेल, असेल, कोणताही असेल, कोणताही असेल, मानेचा फारच आहे, तो नको आहे. संविधान हवं आहे. आणि संविधान जर राहायचं असेल तर बाबा बापू, हे बघा, बाबा आणि बापू यांच्यामध्ये त्यांचे जे भक्त आहेत ते म्हणतात की हे एकमेकांचे विरोधक होते. विरोधक जर असते, बापूंनी बाबासाहेबांना संविधानाचं संपूर्ण संपादन करण्याला कशाला सांगितलं असतं? पण याच्यामध्ये बाबासाहेब कुठेही कमी पडलेले नाही आहेत, हे आम्ही लक्षात का घेत नाही? ज्या वेळेला पाकिस्तान झालं, कोणी उठवलं? धर्मवाद्यांनी पाकिस्तान आणि हिंदुस्थान केलेलं आहे. त्यावेळेला नारा निघाला होता, दलितिस्थानाचा इंग्रजांचं विष आणि इथल्या वेड्यांचं विष. हे पाकिस्तान, हिंदुस्थान आणि दलितस्थान, एक्झॅक्टली. दलितिस्थान जे हवं होतं त्याचे पुढारी कोण होते? बाबासाहेब होते. बाबासाहेब होते. आणि दलितिस्थान जर समजा झालं असतं, तुमचं काय झालं असतं? तर त्यावेळेला महात्मा गांधी नसते. महात्मा गांधींनी 41 दिवसाचा उपवास केला पुण्याला. 41 दिवस पाणी सुद्धा बापूने घेतलं नाही. आणि बापूंचं काम अट होती, बाबासाहेबांनी भेटीला यावं, आपण करार करू, पुणे करार. पुणे बाबासाहेब बापूंच्या भेटीला गेले. मला हेच म्हणायचं आहे, नवीन, मी तर उद्या जाणार आहे, पण हे दोन महात्मे जे आहेत, मी संविधानाला राष्ट्रधर्म समजते, माझा धर्म संविधान आहे, हे जर दोन नेते नसते, हे घडलं असतं? दोघांची उंची सारखी आहे. दोघही या देशावर उपकार करते आहेत. मग आम्ही बाबा बापू अमर रहे हा नारा का लावायचा नाही? कालचा जो धर्म आहे, विज्ञानाने आज त्याची गरज नाही. कोणत्याही विज्ञान भक्त माणसाने येऊन मला सांगावं त्या धर्माची आज का गरज आहे, सांगावं मला. आपण विज्ञान युगात आहोत, त्या धर्माची गरज नाहीये. आपल्याला पृथ्वीशी, आपल्याला निसर्गाशी, आपल्याला समाजाशी समानता आणायची असल्यामुळे आपल्याला मानव धर्म निर्माण करायचा आहे. आणि मानव धर्मामध्ये बदल होत असतात. बाबा बापू अमर रहे म्हटलं तर मानव धर्म अमर होणार आहे. आणि हा मानव धर्म अमर जर झाला, हे जर भारतीयांनी स्वीकारलं, तर ही जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना अमर राहणार आहे. म्हणून भारतीय संविधानाचा विजय असो. तुम्ही समतेबद्दल बोलताय, एकतेबद्दल बोलताय, तुम्ही देशभक्तीबद्दल बोलताय आणि मानवतावादाबद्दल बोलताय. आणि एक महत्वाची गोष्ट, या प्रवासामध्ये तुम्हाला आणखीन कोण कोण भेटली यांची नावही मला जाणून घ्यायची. या प्रवासात मला पुष्कळ जण भेटले. मी कामं जी केलेली आहेत ती कामं डॉक्टर राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, त्यानंतर व्ही पी सिंगाचे तर मी हेलिकॉप्टरमधनं दौरे केलेले आहेत मी. आणि हे सगळं दादा धर्माधिकारी यांनी जे आम्हाला लहानपणी, मी मगाशी म्हटलं कॅच देम इन चाइल्डहुड, हे कम्युनिस्टांचं आणि हिंदुत्ववाल्यांचं तत्व होतं की लहान ह्यांना पकडा, हे स्वयंसेवक ते आपल्या डोक्याने चालतात. हे जे सगळं सुरू आहे ते दादा धर्माधिकाऱ्यांनी आम्हाला हे शिकवलं होतं. स्वतःच्या डोक्याने विचार जो करायचा आहे तो स्वतंत्रपणे केला पाहिजे आणि त्याच्याकरता डोळे उघडे ठेवून समाजात वावरलं पाहिजे आणि ज्ञान वाढवलं पाहिजे. ते आमचं वाढलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं की मी अनेक यांच्याबरोबर काम केलेलं आहे. कधी खुर्चीसाठी सामना केलेलाच नाही. इथेच सगळे उतरवतो. मधु दंडवते, प्रधान, मृणाल गोरे, ही सगळी मंडळी, हे त्यांचंच घर होतं ना. आजही तुम्हाला कोणाला काम करायचं असेल तर घर. आज आपण ज्या वास्तूत बसलो आहे तिथे हे सर्वजण इथे येऊन भूमिका आपली आपली स्पष्ट करत होते तुमच्याशी, किंवा तुम्ही चळवळीची दिशा आखत होतात. नाही होती ना, तीच ताकद निर्माण होणार आहे. लक्षात घ्या,
हे तुम्ही आता त्यांची नावं घेतली, हे अतिशय बुद्धिमान कार्यकर्ते आणि चळवळी लोक आहेत. कारण आज जरी ते हयात नसतील तरी त्यांच्या विचाराने चालणारे अनेक जण आहेत आणि ते शाश्वत येते. तर हे संस्कार आहेत आणि कॅच देम इन चाइल्डहुड हे तत्व RSSला आणि ह्यांना कोणाला कम्युनिस्टांना जे लागलेलं आहे ते यामुळे लागलेलं आहे की त्यांची ही जी आहेत ती कॅप्चर करा आणि वैचारिक शक्ती जी आहे ती मंद करा. आपल्याला मला सांगायचं आहे पुढच्या पिढ्यांना, कुणाचीही वैचारिक शक्ती कुठलाही हे करून बंद करू नका. लेट हिम थिंक फॉर हिमसेल्फ अँड फॉर द सोसायटी. त्यांना स्वतःच्या शिक्षणातून जे मिळालं त्यातून विचार करू द्या, आजूबाजूची परिस्थिती जशी चालली त्याबाबत त्यांना विचार करू द्या आणि त्यांची मतं त्यांना बनवू द्या. केव्हाही हो केव्हाही, कारण तो अधिकारच आहे मुळे तो तुम्हाला तुमच्या संविधानाने दिलेला आहे. जर समजा माझा विचार म्हणजे एखाद्या तरुणाचा विचार हा थोडासा बरोबर नसेल तर जेव्हा समाजात फिरेल तेव्हा समाज तो ठीक करेल, परंतु त्याला करू द्या ना. त्याला तुम्ही पकडता आणि त्याच्यावर आपले विचार लादता, हे बरोबर नाही. हे जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत मुठभरांच्या हातात सत्ता आणि संपत्ती राहणार आहे. बरं, मला सांगा, आता तुमचा पूर्ण जीवन प्रवास आम्ही ऐकला, तर आत्ताच्या महिला तशा स्वतंत्र विचाराच्या आहेत, स्वतंत्रपणे घराबाहेर पडून नोकरी करतायत, व्यवसाय करतायत, अतिशय उच्च पदावर आहेत. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत अगदी खांद्याला खांदा लावून काय म्हणा की अजून एक पाऊल पुढे टाकून काम करतायत. या सगळ्यांना, आत्ताच्या तरुण पिढीला आणि महिलांना, प्रथम आपण महिलांपासून सुरुवात करू, की तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आजच्या स्त्री? तिच्याबद्दल मला कौतुक आहे, तिच्याबद्दल मला अभिमान पण आहे, तिच्याबद्दल मला आशाही निर्माण झालेली आहे. परंतु एकच गोष्ट मला सांगायची आहे, अजून ती स्त्री पुरुष संबंध हे ज्याला आपण इक्वल म्हणतो, बरोबरीचे कसे राहतील याच्यावर विचार करत नाहीये. मी पत्नी आहे, मी पत्नी आहे म्हणजे कर्ता पुरुष आहे. आता त्या राज्यघटनेने घरात असं लिहिलंय का कुठे की घरातला पुरुष हा ऑफिसातून आला की खुर्चीत बसेल आणि ती ऑफिसातून आली की स्वयंपाकघरात जाईल, असं लिहिलंय का कुठे राज्यघटनेमध्ये? मग असं का होतं? असं हे होतं की राज्यघटनेत लिहिलेलं असेल ते अंगवळणी पडण्याकरता सांस्कृतिक बदल पाहिजे असतो. आणि सांस्कृतिक बदल तेव्हा येईल की ज्या वेळेला स्त्री पुरुष मानसिकता बदलेल. स्त्री आज गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे आणि पुरुष हा आज मी काय हे आहे, सुपेरियर आहे, अहंभाव. हा, याचाच अर्थ असा आपण राजकीय संविधानावर, आपलं जे राष्ट्रीय संविधान आहे त्याच्यावर दुर्लक्ष करतो आहोत. मला सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे की तुमच्या कामाबद्दल मला अभिमान आहे, पण तुमच्या वागण्याबद्दल मला अभिमान नाही आहे. स्त्रीने सुंदर दिसावं स्वाभाविक आहे, परंतु स्त्रीने सुंदर दिसावं हे जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच बाहेर जाताना तिने निर्भय असावं हाही स्वाभाविकपणा आला पाहिजे ना. तो का येत नाहीये? तिथे का ती भीते? तिथे केवळ पुरुष चुकतात असं मला वाटत नाही. ही भित्री आहे म्हणून ते चुकतात, ते त्याचा फायदा घेतात आणि त्याचाच फायदा घेतात. बरोबर बोललात तुम्ही. तो भित्रेपणा त्यांनी सोडलं पाहिजे मग आणि निर्भय बनून आपल्या समाजात वावरलं पाहिजे, स्वतःच्या हक्कांबाबत जागृत राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट मला सांगायची याच्याच संदर्भातली, त्यामुळे पुरुषाचं शरीर एकदा कोणाशी सेक्स झाला ते वाटत नाही, स्त्रीचं वाटतं. हा समाजातला सांस्कृतिक समज केव्हा जाणार आहे? तो तेव्हा जाईल
पुरुषांना तर ते दाबायचंच आहे. मी त्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही, हिच्याकडनं अपेक्षा स्त्रीकडनं. 95 वर्षाची म्हातारी स्त्री ती असं म्हणते की ज्या वेळेला तुम्ही लिव्ह टुगेदर हा कायदा पास केलेला आहे, याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये असं नाहीये लिव्ह टू काही दिवस केलं तर ती पत्नी झालीच पाहिजे असं आहे का? तसं जर नाही तर मग आजच्या स्त्रीने एवढी गुलामिक मानसिकता का ठेवावी हा मला महिलांना प्रश्न आहे. आणि मला त्यांना सांगायचं आहे, मी तुमचीच प्रतिनिधी आहे, तुमची आई आहे, तुमची आजी आहे आणि सुरक्षित ही तुमच्याजवळ आहे हे मला सांगायचं आहे. शरीर बाटत नाही, कळलं? तेव्हा हे सगळं बंद केल्या गेलं पाहिजे. तोपर्यंत या स्त्रिया आजच्या ज्या ह्या आहेत ना, स्त्रिया पार्लमेंटमध्ये बसतात, इकडे बसतात, तिकडे बसतात, या हे विचारण्या इतक्या त्या जोपर्यंत हे होत नाहीत, बोल्ड होत नाहीत, तोपर्यंत काय करायचं? मला त्यांना एकच सांगायचं आहे, हे होण्याकरता शरीरात अडकू नका. लिव्ह इन रिलेशनशिप जी दिलेली आहे ती त्याकरता दिलेली आहे. शरीरात अडकू नका. पुरुषाचं शरीर बाटत नाही तसं तिचं पण बाटत नाही. आणि तिला मान उंच करून तिच्या कुटुंबात तिच्या लेकरा बाळासमोर राहता येणार आहे. हे घडायला पाहिजे, तर कुटुंब सुखी होईल. आणि स्त्रियांकडे पाहण्याचा, पुरुषांकडे पाहण्याचा, मुलांकडे जबाबदारी मुलांची घेण्याचा, जबाबदारी तिने घ्यायची आहे आणि राज्य यांनी करायचं आहे. हा काय पाहिजे पण आहे ते नको. असं या स्त्रिया करतील असं मला वाटतं आणि ते तुम्ही घडवून आणाल याची मला आशा आणि विश्वास आहे. आणि मी तुम्हाला आशीर्वाद. देश ज्या पद्धतीने बदलतोय, मुलं ज्या पद्धतीने काम करतात, ज्या विचारधारा प्रचलित होत आहेत, त्यातून आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय निश्चितपणे तरुणाईवर फार मोठा बोज आहे. 2 गोष्टीचा आहे. आपली ओळख दाखवण्यासाठी, राजकीय विचारसरणी ओळख दाखवण्याच्यासाठी आजच्या तरुणाईला मी संघाचा आहे की सुरक्षित आहे हे जे सगळं चाललेलं आहे, याला बळी पडू नका. नाही, बळी पडू नका. आजच्या तरुणाला देश घडवायचा आहे, आजच्या तरुणाला आर्थिक व्यवस्था घडवायची आहे, आजच्या तरुणाला या देशाची व्यवस्था जी आहे, कुठली व्यवस्था? शासकीय व्यवस्था. ती शासकीय व्यवस्था भ्रष्टाचार विरोधी, ती शासकीय व्यवस्था संविधान युक्त, ती शासकीय व्यवस्था शेवटचा जो नागरिक आहे त्याचं स्वातंत्र्य राखण्याच्यासाठी राबवल्या गेली पाहिजे. आणि ती क्षमता आजच्या तरुणाईमध्ये आहे याचा मला विश्वास आहे. ते येणार आहे. आणि त्याच करता भारतीय संविधान अमर रहे, माझा नारा असा असतो, बाबा बापू अमर रहे, भारतीय संविधान चिरायू हो. बरं, सध्याचं राजकारण हे राजकीय पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये चांगली माणसं येत नाहीत असं एक चित्र आहे. कारण त्याला गुन्हेगारीकरण, अतिशय पैसेवाल्यांची मुलं त्या राजकारणात जात आहेत. तर चांगली माणसं पण या राजकारणात यावीत म्हणून तुम्ही आजच्या तरुणांना राजकारणात येण्यासाठी काय झालेलं आहे, आपला तो प्रांत नाही असं समजतायत. मी काय म्हटलं, स्वयं बुद्धीने स्वयं विचार करा ना. आपला प्रांत नाही आहे. प्रांत काय ठराविक मुठभर लोकांचा आहे? कुठला राजकारण? हा राजकारण मी जर संविधानामध्ये समान मतदानाचा अधिकारी आहे तर मला अधिकार नाही आहे बोलण्याचा? मी कसं म्हणते, तो थैलीवाला थैल्या वाटून तुम्ही अधिकार गाजवता, हे बरोबर नाही ना. या आणि मला मारा ना.
हा सर्वात मोठा संविधानावरचा हे आहे, हा बदलला पाहिजे. आणि हे फक्त तरुणाई करू शकते. 95 वर्षाची म्हातारी बळी जाऊ शकते. मी बळी जायला तयार आहे. मग त्या तरुणांना आता तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने राजकारण करायचं आणि यायचं आहे तुम्हाला राजकारण? नाही, राजकारण जे करायचं आहे ते सभ्य रीतीनेच केलं पाहिजे. मग राजकारण जर करायचं आहे तर तुम्हाला तळागाळात जाऊन काम करायला पाहिजे. मग जर राजकारण करायला पाहिजे, लोकप्रियता मिळण्याकरता गुंडगिरी नको. आज काय आहे, लोकप्रियता मिळवण्याकरता तुम्ही गुंडगिरी करता आणि त्या ग्रामपंचायतीपासून ते पार्लमेंटपर्यंत गुंडगिरीच्या भरोशावर तुम्ही राजकारणात जाता. अक्कल जी आहे तुमची मोठ्या मोठ्या पदावर असलेल्या आजच्या राजकीय पुरुषांची नक्कल करणारी आहे. राजकीय विचारधारा नावाचा जो काही प्रकार आहे तो सध्या दिसत नाही. म्हणजे राजकीय विचारधारा आहे की नाही राजकीय पक्षांना, हा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय तर विचारधारा कुठे जाते? कोण बदलणार आहे? ते बदलण्याकरता अविचारी लोकांनी सत्ता स्थापन करण्याकरता थैल्या घेऊन जातो आणि माझ्या महाराष्ट्राचं हेच बदलवतो सगळं. नाही, काय होत आहे की चांगल्या लोकांचा हा समज झालेला आहे की राजकारणात पैशा आणि गुंडगिरीशिवाय जाता येत नाही. ते त्यांनी मनातून काढून टाकलं पाहिजे. चांगली माणसं आली तर हे गुंड बाजूला होतील ना, का नाही होणार? मग ही परंपरा कुठेतरी दूषित. आणि जनतेला चांगली माणसं हवी आहेत, जनतेला गुंड नको आहेत. पण जनतेपुढे पर्याय नाही आहे, त्याचं तुम्ही काय कराल? जनतेला चॉईस आहे का? आज जनतेने चॉईस गमावलेला आहे. संविधान मतदान करणारा जो मतदार आहे त्याला अधिकार दिलाय, तो अधिकार तुम्ही त्यांच्या जवळ देऊन टाकलात. मी नाही माझा अधिकार दिला. आपला अधिकार मतदारांनी जर प्रतिनिधींना दिला तर ते बरोबर नाही. अधिकार कसला? तू तिथे जा, पण आम्ही जे सांगतो ते बोल. तुझ्या मनाचं बोलायचं नाही आणि पैसे एकट्ठा करायचे नाहीत. मनाचं आणि सोयीचं. आज झालाय काय, आम्ही अधिकार दिला खरा, पण तो मग तुम्हाला विसरूनच जातोय ना, त्याचं काय? बरं, आपण विषय राजकारणाचा बोलतोय आणि राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांना तुम्ही औक्षण केलं अशी एक क्लिप आम्हाला मध्यंतरी पाहायला मिळाली. काय प्रकार होता तो? तुम्ही त्यांना औक्षण करायला का गेला होता? मी सांगू का? मी गेल्या 8-10 वर्षापासून जे पाहते आहे, मी एक स्वातंत्र्य सेनानी आहे, राजकारणात काम केलेली आहे. मला हे दिसत होतं की सांप्रतचे जे राज्यकर्ते आहेत त्यांचा कशावर हे होता? त्यांचा हे होता की विरोधी पक्ष राहूच नये. जर विरोधी पक्ष राहिला नाही तर संविधान सुरक्षित नाही. मला कोणत्या माणसामध्ये इंटरेस्ट नाही, परंतु संविधानात माझं सुरक्षित राहावं, तो माझा धर्मग्रंथ आहे. आणि म्हणून मी विचार करत होते की हे काय होणार आहे? हिंदुत्व 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 केलं की काय होईल? मला ते भयंकर दृश्य दिसलं आणि म्हणून मग मी विचार केला की याच्यामध्ये कोण विरोधी पक्षाला बलवान कोण राहणार आहे? तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं, गेले 6-7-8 महिने वर्ष मला राजकीय पक्ष वेगवेगळे याला बोलवत होते. त्यामध्ये मी हे पाहत होते. एका भाषणात मी काँग्रेसवाल्यांना सांगितलं, राहुल म्हणजे विरोधी पक्ष हा बलवान होऊ नये यासाठी सत्ताधीश पक्ष काय हे करतोय? पप्पू 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 म्हणून त्या राहुल गांधीला 6 वर्ष त्याच्यावर त्याची मानसिकता खच्ची करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला राहुलमध्ये खच्ची करण्याचा प्रयत्न झाला. मला राहुलमध्ये काय दिसलं? एवढं सगळं करू नये 2 गोष्टी दिसल्या. पहिली गोष्ट ही,
तो विचलित झाला नाही. झाला का सांगा? नाही. नाही झाला. आणि दुसरी गोष्ट ही की तो विचलित झाला नाही, पण त्यांनी एकही शब्द मॅनरलेस असा एकही शब्द विरोधकांच्याबद्दल तो बोललेला नाहीये. पहा आठवण करून. माझ्या देशाला जी आपण एक व्यवस्था हे केली होती स्वातंत्र्यामध्ये, त्या स्वातंत्र्यामध्ये जंटल व्यवस्था निर्माण केलेली होती. ती जंटल शाश्वत ठेवण्याचं हे गुण त्याच्यामध्ये आहेत. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही काँग्रेस पक्षाशिवाय विरोधी पक्ष बलवान नाही, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट की हा राहुल गांधी पूर्ण जगाला माहिती आहे. याचं कारण असं, एकेकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाचं नेतृत्व करणारा पंडित जवाहरलाल नेहरू हा राहुल गांधीचा आजा आहे. आणि त्या आजाचं एकूण संस्कृती जी आहे, त्यांचं आनंद भवन, दिल्लीमध्ये असणारं आनंद भुवन, बरोबर आहे, ते आनंद भुवन राजवाडा होता इंग्रजांच्या काळामध्ये. इंग्रजांच्या राजवाड्यापेक्षा मोठा हा राजवाडा आनंद भुवन हे प्रत्यक्ष नेहरूंनी काँग्रेसला काँग्रेसचं कार्यालय म्हणून दिलेलं आहे. त्यांच्याजवळ त्याग आहे. राहुलने आपला बाप गमावला, आपली आजी गमावली, आणि तो राहुल हे राहतो आहे, तो मॅनरलेस नाही. म्हणून मी त्याला ओवाळायला गेले होते, कारण माझ्या संविधानाला विरोधी पक्ष बळकट आणि मॅनरफुल असावा अशी माझी इच्छा, म्हणून मी गेली होती. बरं, आजचा आपण हा पॉडकास्ट, आजची ही मुलाखत आपण इथे संपवूया. पण तत्पूर्वी मला एक गोष्टीचं समाधान आहे की आज तुमच्याबरोबर बोलून, तुम्हाला ऐकून, तुमचे विचार ऐकून एका गोष्टीचं समाधान आहे की आजही या देशाला दिशा देणारे विचार जिवंत आहेत आणि ते समाजापर्यंत पोहोचवावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे लोक तुमच्यासारखे जिवंत आहेत. म्हणून हा देश एकसंध राहील, या देशाची बंधुता, एकात्मता टिकून राहील, हा आशावाद मला आज पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे तुमचे मी मनापासून आभार मानतो की आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्या या चॅनलला आज तुम्ही मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी पण तुमचे मानते. एक तरुण असं बोलू शकतो याचं मला किती समाधान आहे हे मी व्यक्त करू शकत नाही. परंतु एक छोटी चिंगारी ही काय करू शकते याचा मला अनुभव आहे. आणि तुम्ही आज मला ही संधी दिलीत, तुम्ही आलात आणि तुम्ही हा विचार करता आहात. मी तुमच्या भविष्यासाठी सदैव प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.